तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुहास सर अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तुला जितकं हे चॅलेंज सोपं वाटतंय तितकं ते सोपं नाही आहे. मात्र अक्षरा त्यांना म्हणत असते की बाबा, म्हणूनच मला हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. जर भुवनेश्वरी मॅडमला असं वाटत असेल ना की आम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकत नाही, तर मला त्यांना ते पूर्ण करून दाखवायचंच आहे. आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी आणि अधिपती सुखरूपपणे बाहेर राहू. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा, तू तरी एक वेळ सगळं निभावून नेशील, मात्र अधिपतीला सवय नाही आहे. तो लहानपणापासून सुरक्षित वातावरणात वाढला आहे. परंतु अक्षरा त्यांना समजावत म्हणते की मग हेच तर चॅलेंज आहे ना बाबा, तुम्ही काळजी करू नका. आणि आपल्या माणसासोबत राहण्यातच खरा आनंद असतो. आणि मग त्यानंतर चारुहास सरांना सांगते की बाबा, तुम्ही काळजी करू नका. 10 दिवसांनंतर आम्ही जिंकूनच घरी परत येणार. आणि मग ती त्यांचा आशीर्वाद घेते. दुसरीकडे अधिपती एका बॅगमध्ये त्याचे आणि अक्षराचे कपडे भरत असतो. पण तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती अधिपतीला सांगते की तुम्हाला घरातून काही घेऊन जाता येणार नाही आहे, नेसत्या कपड्यांनीशी तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे. आणि मग ती अधिपतीची बॅग पुन्हा कपाटात ठेवून देते. दुसरीकडे अक्षरा देवीचा आशीर्वाद घेत असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती अक्षराला भुवनेश्वरीच्या खोलीत घेऊन जाते. त्यानंतर भुवनेश्वरी अक्षराला विचारते की मला खरं तर एक प्रश्न पडलाय की प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला जे सांगू त्याच्या उलटच तुम्ही करता, प्रत्येक वेळी आमच्या विरोधात जाता. मग याच वेळी तुम्ही गप्प का बसलात, काहीच कसं नाही बोललात? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम, अधिपतींनी तुमची ही अट मान्य केली, तुमचं चॅलेंज स्वीकारलं, त्यामुळे मग मी सुद्धा काही बोलले नाही. कारण आता अधिपती आणि मी एकच आहोत. आम्ही जे काही करू ते एकत्र मिळून करू. आणि तुम्ही काही काळजी करू नका, मी आणि अधिपती व्यवस्थित हे चॅलेंज पूर्ण करू आणि जिंकूनच घरी परत येऊ. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरी तिच्याकडे बघतच राहते. दुसरीकडे अधिपती काळजीतच असतो. 10 दिवस सगळं कसं निभावून न्यायचं, मास्तरीणबाईंना त्रास तर होणार नाही ना, याच गोष्टींचा तो विचार करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा तयार होऊन देवीचा आशीर्वाद घेते. तितक्यात अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो अक्षराला विचारत असतो की मास्तरीणबाई, तुम्हाला भीती तर वाटत नाही आहे ना? आणि त्यावर अक्षरा म्हणते की नाही अधिपती, तुम्ही सोबत असताना कशाची भीती? आणि मग ते दोघेजण देवीचा आशीर्वाद घेतात. तितक्यात आजी त्या ठिकाणी येते. तिने एका पिशवीमध्ये त्या दोघांची कपडे आणि इतर काही गोष्टी भरलेल्या असतात. मात्र अधिपती आणि अक्षरा तिच्याकडून ती पिशवी घेत नाही. त्यानंतर चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते अक्षराला काही पैसे देत म्हणतात की हवं तर तू हे पैसे वापरू नको, मात्र तुझ्याजवळ फक्त ठेव. परंतु अक्षरा म्हणत असते की नाही बाबा, मी हे पैसे नाही स्वीकारू शकत. अधिपतीसुद्धा त्यांना तेच सांगतो. मात्र चारुहास सर काळजीपोटी म्हणत असतात की अक्षरा, फक्त जवळ हे पैसे ठेव, कधी इमर्जन्सीला लागले तर. पण तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, घरातून काही घेऊन जायचं नाही. आणि ती अक्षरावर सुद्धा ओरडते. मात्र अधिपती म्हणतो की आईसाहेब, यांचं काहीच म्हणणं नव्हतं, हे चारुहास सूर्यवंशीच त्यांना पैसे देत होते. आणि त्यामुळे भुवनेश्वरी गप्प बसते. त्यानंतर मग ती दुर्गीला आरतीचं ताट घेऊन बोलावते. ते अधिपती आणि अक्षराला ओवाळते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तिच्या पाया पडतात आणि तिथून जाण्यासाठी निघतात. मात्र भुवनेश्वरी त्यांना थांबवते. आणि मग त्यानंतर ती अक्षराला तिचे सगळे दागिने काढायला सांगते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र अक्षरा सगळे दागिने काढून भुवनेश्वरीला देते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की मंगळसूत्र, आणि त्यामुळे सगळेच तिच्याकडे बघत राहतात. अक्षरा म्हणते की मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? तर भुवनेश्वरी म्हणते की हे मंगळसूत्र सोन्याचं आहे, त्यामुळे आमच्यासाठी तो फक्त एक दागिना आहे, तो तुम्हाला काढून ठेवावाच लागेल. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही मॅडम, माझा जीव गेला तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही. तर भुवनेश्वरी म्हणते, पण जर तुमच्यावर वाईट वेळ आली तर तुम्ही हे मंगळसूत्र विकू शकता. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम, एक वेळेस माझा जीव जाईल, मी उपाशी राहील, पण हे मंगळसूत्र कधीही विकणार नाही. सॉरी, तुम्हाला राग येईल, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की शाब्बास सुनबाई, तुम्ही आमच्या परीक्षेत पास झाला. आम्हाला हेच बघायचं होतं की तुम्ही मंगळसूत्र काढून देताय की नाही. आणि ते ऐकून अधिपतीला तर खूप आनंद होतो. मग त्यानंतर ते दोघेजण सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आणि घरातून बाहेर पडतात. आणि मग त्यानंतर चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणतात की आजचा दिवस तुझा होता, पण आज मी तुला एक शब्द देतोय की हीच वेळ एक ना एक दिवस तुझ्यावर सुद्धा येईल, तुला या घरातून बाहेर जावं लागेल. आणि मग ते तेथून निघून जातात. भुवनेश्वरी मात्र हसत असते.
त्यानंतर मग अक्षरा आणि अधिपती घरातून बाहेर पडतात आणि ते घरातून बाहेर पडता क्षणी पाऊस येतो. ते दोघेही पावसात भिजतात. अधिपती म्हणत असतो की निसर्गानेच आपल्याला पहिलं चॅलेंज दिलं आणि मग त्यानंतर तो अक्षराला विचारतो की मास्तरीनबाई, तुम्हाला भीती तर वाटत नाही आहे ना? आणि त्यावर अक्षरा म्हणते की कशाची भीती? जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्हाला का भीती वाटेल? आणि मग ती अधिपतीला विचारते की तुम्हाला तर भीती वाटत नाही आहे ना? त्यावर तो हसतच म्हणतो की तुम्ही आमच्यासोबत असताना आम्हाला तरी कशी भीती वाटेल? आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती आणि अक्षरा अनेक ठिकाणी 10 दिवसांसाठी खोली शोधत असतात, पण त्यांना असं घर किंवा खोली कुठेही मिळत नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आजींना सांगत असते की सुनबाईंनी सगळ्यांसमोर अधिपतींवरचं प्रेम व्यक्त केलं ना, आता आम्हालाही बघायचं आहे अशा अवघड परिस्थितीमध्ये त्यांचं प्रेम किती टिकतं ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.